नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, पितृपक्ष परवापासून सुरू होत आहे। त्या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये तिथीनुसार श्राद्ध पक्षाच्या तारखा आणि त्यांचं महत्त्व जाणून घेणार आहोत। तसेच पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, पूर्वज प्रसन्न असल्यास सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात। पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे। धार्मिक दृष्टिकोनातून दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत असतो। पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरवाड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते। पितरांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे मानले जाते। पूर्वज प्रसन्न असल्यास सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। पितृपक्षात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे। त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरातच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे। तसेच पितृपक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे। पितृपक्षात पशुपक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेष लाभ आपल्याला प्राप्त होतो। त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे, गाय, कुत्रे इत्यादींना घरगुती अन्नाचा काही भाग जरूर द्यावा। असे केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाते। पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवर येतात। त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात। पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते। पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याची आणि भोजन देण्याची परंपरा आहे। देशातील रूढी परंपरांमध्ये महत्त्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा 17 सप्टेंबरपासून सुरू होत असून 2 ऑक्टोबरला संपणार आहे। पितृपक्ष 15 दिवस साजरा केला जातो। या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात, पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। श्राद्ध पक्षात पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं। जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी समाज मान्यता आहे। तर मंडळी, आपण आता पाहूया पितृपक्ष 2024 प्रारंभ आणि समाप्ती। पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे। त्याचवेळी पितृपक्षाची समाप्ती 2 ऑक्टोबर 2024 रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होणार आहे। आता पाहूया 17 सप्टेंबर 2024 मंगळवार या दिवशी पौर्णिमा श्राद्ध आहे। नंतर 18 सप्टेंबर 2024 बुधवारी प्रतिपदा श्राद्ध, 19 सप्टेंबर 2024 गुरुवार द्वितीय श्राद्ध, 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार तृतीय श्राद्ध, नंतर 21 सप्टेंबर 2024 शनिवार चतुर्थी श्राद्ध, नंतर 22 सप्टेंबर 2024 रविवार पंचमी श्राद्ध, नंतर 23 सप्टेंबर 2024 रोजी सोमवार आहे, षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध आहे, एकाच दिवशी आहे। नंतर 24 सप्टेंबर 2024 मंगळवार अष्टमी श्राद्ध आहे, 25 सप्टेंबर 2024 बुधवार नवमी श्राद्ध आहे, नंतर 26 सप्टेंबर 2024 गुरुवार दशमी श्राद्ध आहे आणि 27 सप्टेंबर 2024 शुक्रवार एकादशी श्राद्ध आहे, 29 सप्टेंबर 2024 शनिवार द्वादशी श्राद्ध, 30 सप्टेंबर 2024 रविवार त्रयोदशी श्राद्ध आहे, 1 ऑक्टोबर 2024 रोजी सोमवार आहे आणि चतुर्दशी श्राद्ध आहे आणि 2 ऑक्टोबर 2024ला सर्व पितरी अमावस्या याचं श्राद्ध आहे। तर मंडळी, या तारखेनुसार या तिथीनुसार श्राद्ध आहेत। आता पाहूया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये। तर मंडळी, हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे तर काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते। तर आता जाणून घेऊया पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये। सर्वप्रथम पितृपक्षात ब्राह्मणांना अन्न व वस्त्र इत्यादींचं दान करून श्राद्ध करणं शुभ मानलं जातं।
श्राद्ध पक्षातील गाय, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत लाभदायक मानले जाते। या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं असं सांगितलं जातं। ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात गया, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावं असं सुद्धा सांगितलं जातं आहे। नंतर पितृपक्षात कांदा, लसूण अशा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये। या काळात लग्न, साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे। नंतर पितृपक्षात नवीन कपडे आणि शूज खरेदी करणेसुद्धा टाळावं। या काळात केस कापणं, नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं असं सांगितलं जातं। या काळात सोने किंवा चांदी इत्यादीची खरेदी करणं सुद्धा अशुभ मानलं जातं। तसेच पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं सुद्धा अशुभ मानलं जातं। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।